मी अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक वेळा सांगितलेलं आहे की मला झेपतील आणि मला सोसतील असेच प्रश्न तुम्ही विचारले तर बरं होईल. या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेब चांगलं देऊ शकतात. नाही, हा डिफेन्स क्लस्टर आहे. मी तुम्हाला थोडं फक्त 2.5 वर्ष मागे घेऊन जातो. 2.5 वर्षापूर्वी ज्या क्लस्टरची घोषणा झाली त्यावेळी देखील राज्याचा उद्योगमंत्री मीच होतो आणि 2.5 वर्षानंतर त्याचं उद्घाटन होताना देखील महायुतीचंच सरकार आहे आणि उद्योगमंत्री देखील मीच आहे. शिर्डीची शेती मंडळाची जमीन विखे पाटलांनी उद्योग विभागाकडे म्हणजे MIDCकडे दिली आणि त्याच्यानंतर निबे डिफेन्सला आम्ही ही जमीन दिल्यानंतर आज दीड वर्षामध्ये हा प्रोजेक्ट देशाला आपण अर्पण करतो आहे. आणि याच्यातनं एक सिद्ध झालेलं आहे, जे आमच्यावर कायम आरोप करतात, टीका टिप्पणी करतात की इंडस्ट्रीचं काय झालं, इंडस्ट्रीच्या MOUचं काय झालं, तर त्याला हे दिलेलं उत्तर आहे. आज हा चांगला प्रोजेक्ट, त्याच्यातनं हजारो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं 5 ठिकाणी महाराष्ट्राच्या डिफेन्स क्लस्टर होत आहेत. त्यांना जागा देखील आम्ही दिलेली आहे आणि याच्यातनं फार मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. पेट्रोल डिझेलचे आज भाव पुन्हा वाढले, 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढले. याचा उद्योगधंद्यावर काय परिणाम होईल काय? अशा पद्धतीनं थोडाफार उद्योगधंद्यावर परिणाम होतच असतो, परंतु उद्योगधंद्यावर परिणाम होत असताना विरोधक जे सांगतायत आणि जे सरकारवर टीका करतात हे देखील योग्य नाही. हे काय कृत्रिम टंचाई कोणी निर्माण केलेली नाही, केंद्र सरकारनं केलेली नाही, पंतप्रधान महोदयांनी केलेली नाही. हे खरं तर राष्ट्रीय संकट आहे आणि राष्ट्रीय संकट कशामुळे उभं राहिलं आहे तर ज्या पद्धतीनं इस्रायल-इराण युद्ध सुरू आहे, अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे, याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांवर जे हल्ले झाले त्याच्यातलं जे काही डॅमेजेस झालेले त्याच्यामधनं ही टंचाई निर्माण होते. पण याच्यामध्ये राष्ट्रीय संकटामध्ये देखील राजकारण करायचं, पंतप्रधानांना बदनाम करायचं, ही जी काही घाणेरडी प्रवृत्ती आहे ही याच्यामध्ये योग्य नाही. या राष्ट्रीय संकटाचा सामना आपण सगळ्यांनी एकत्रपणाने केला पाहिजे. कसलाही घोळ चाललेला नाही. 17च्या 17 जागा महायुती लढेल, एकमेकाच्या सल्ल्यानं लढेल. तिन्ही नेते याच्यामध्ये निर्णय घेतील. त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि सुनेत्रा वहिनी असतील. सीएम साहेबांसोबत 5 जागांसाठी काहीतरी चर्चा सुरू आहे. सीएम साहेबांचं आणि आमचं बोलणं रोजच होत असतं. आज देखील बोलणं झालेलं आहे, पण ते काय झालं, कसं झालं हे जर आताच तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही ब्रेकिंग कशी द्याल ना. रोज ब्रेकिंग आली पाहिजे. नाशिक आणि रायगडच्या जागेवरून चर्चा सुरू होती, मागणी देखील आहे शिंदे साहेबांची. 17च्या 17 जागेवर चर्चा सुरू आहे. 17च्या 17 जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि 17च्या 17 जागा महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत. रायगडच्या जागेसंदर्भात ती 17 मध्ये आहे. आता आता 17 जागेवर चर्चा सुरू आहे म्हटल्यानंतर नाशिक त्याच्यामध्ये आलं ना. पेट्रोल डिझेल नहीं, मेरे ख्याल से एक डिस्ट्रिक्ट में कहाँ ये ऐसा हुआ है तो जो न्यूज़ मैंने कल देखी है, लेकिन उसके ऊपर वहाँ के जो जिलाधिकारी है वो उसमें खुद देखेंगे क्या पक्का हो रहा है, कुछ नहीं हो रहा है, उसमें वो डिसिजन लेंगे. महायुतीच्या काळामध्ये 7/12 दाखवा आणि पेट्रोल डिझेल घ्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे देशात, राज्यात. असं कोण म्हणालं? टीका होती असे की असं म्हणालं कोण? हेच मगाशी सांगितलं की राष्ट्रीय संकट आहे, याच्यामध्ये किती राजकारण करून स्वतःचं पोट भरायचं याच्यावर देखील काही लोकांनी विचार केला पाहिजे. नाही, जनतेला हेच आवाहन आहे जे मुख्यमंत्री महोदयांनी केलं की स्वतःहून कोणी कृत्रिम टंचाई करण्याचा प्रयत्न पेट्रोल पंपांवर होऊ नये, इंधनाचा साठा अनधिकृत कोणी करू नये आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. हे जे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आव्हान आहे तेच आव्हान राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी करतो. सर, तुमच्या मंत्रिमंडळात रिपोर्ट कार्ड करून काही चेंजेस होणार आहेत? मी अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक वेळा सांगितलेलं आहे की मला झेपतील आणि मला सोसतील असेच प्रश्न तुम्ही विचारले तर बरं होईल. या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेब चांगलं देऊ शकतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.